हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 10वा. ग्रंथ महिमा वर्णन. ओवी क्रमांक 25. आणि मुक्त मुमुक्षु बद्ध हे तववरी योग्यता भेद, अनुभवामृत स्वाद विरुद्ध जव. अर्थात जोपर्यंत आत्मपरब्रह्मानुभव प्राप्त होत नाही तोपर्यंतच मुक्त मुमुक्षु बद्ध असे भेद असतात. बद्ध याचा अर्थ जो आकंठ भौतिकाच्या भोगापवर्गतेत बुडालेला आहे असा मानव. मुमुक्षु याचा अर्थ ज्याला आत्मानुभवाची प्रचिती घ्यावी अशी सुबुद्धी झाली आहे असा मानव. मुक्त याचा अर्थ ज्याला आत्मानुभव प्राप्त झाला आणि त्यायोगे ज्याला सर्वत्र आत्मानुभूती गोचर होते असा मानव. माऊलींना येथे सांगायचे आहे की एकदा का आत्मपरब्रह्माची प्रचिती आली की अशा आत्मानुभवीला सर्वत्र आत्मदर्शन होते. त्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचरात आत्मदर्शन होते. त्याला अन्य भाव असत नाही, त्याच्यासाठी येथील भेद नष्ट होतो. त्याला बद्ध मुमुक्षु आणि मुक्त यातही भेद दिसत नाही, त्याला सर्वत्र आत्मदर्शनच होते. इदं खलु ब्रह्मम अशी त्याची अवस्था होते. माऊली म्हणतात की अशी अवस्था प्राप्त व्हावी यासाठीच मी हा माझा अमृतानुभव हा ग्रंथ रचला आहे. माऊली म्हणतात की यातच मानवाचे, या जगताचे, या विश्वाचे, या ब्रह्मांडाचे हित आहे. हे असे सत्ययुग येथे होते. दुर्दैवाने ते अस्ताला गेले आणि आता कलियुग सुरू झाले आहे. याचे ज्ञान आकलन फक्त मानवी देहातच, मानवी बुद्धीलाच शक्य आहे. याचा गांभीर्याने विचार करून मानवाने या ब्रह्मांडाला वाचवावे. यासाठी मार्गदर्शक म्हणून हा अमृतानुभव ग्रंथ उपयुक्त आहे. ओवी क्रमांक 26. गंगा वगाहना आली, पाणिये गंगा झाली, का तिमिरे भेटली सूर्या जैशी. अर्थात जसे काळोखाला सूर्य भेटला की त्याचे प्रकाशात रूपांतर होते, तसेच कोणतेही पाणी गंगेला येऊन मिळाले की ते गंगा होते. माऊलींनी येथे 2 दृष्टांत दिले आहेत. 1. कोणतेही पाणी गंगेला येऊन मिळाले की ते पाणी गंगा होते, गंगेप्रमाणेच पवित्र होते. 2. काळोख जर सूर्याला भेटला, सूर्यासमोर आला की त्याचे तत्काळ प्रकाशात रूपांतर होते. माऊली या 2 दृष्टांतांवरून आपल्याला खात्री देत आहेत की त्यांचा अमृतानुभव बद्धाने ऐकला किंवा वाचला तरी तत्काळ असा बद्ध आत्मपरब्रह्माची यात्रा करू लागतो. नुसत्या श्रवणाने किंवा नुसत्या वाचनाने त्याचा लगेच मुमुक्षु होतो, यथाकाळी तो मुक्त होतो. इतकी या अमृतानुभव ग्रंथाची थोर महती आहे. ओवी क्रमांक 27. नाही परिसाची कसवटी, तववरी वानियाच्या गोष्टी, मग 15व्याच्या पाठी बैसावे की. अर्थात जोपर्यंत परिसस्पर्श होत नाही तोपर्यंतच अन्य धातूचा स्वतंत्र कस असतो, परंतु एकदा का त्याला परिसस्पर्श झाला की त्याचे सोन्यात रूपांतर होते. माऊली येथे दृष्टांत देत आहेत. ते सांगतात की जोपर्यंत अन्य धातूंना परिसाचा स्पर्श होत नाही तोपर्यंतच त्यांची स्वतःची अशी स्वतंत्र ओळख असते, त्यांचा स्वतःचा असा स्वतंत्र कस असतो. परंतु त्यांना जेव्हा परिसाचा स्पर्श होतो तेव्हा त्यांची ती स्वतंत्र ओळख लोप पावते आणि त्यांचे सोन्यात रूपांतर होते. आता त्यांना सोन्याचा कस प्राप्त होतो. याचप्रमाणे जोपर्यंत मानव
अमृतानुभव ऐकत नाही, वाचत नाही, तोपर्यंतच त्याला त्याची स्वतःची अशी स्वतंत्र ओळख असते. परंतु एकदा का त्याने अमृतानुभव ऐकला, वाचला की त्याचा अध्यात्माचा मुमुक्षू होतो, तो आत्मसन्मुख होतो. यथाकाळी तो साक्षात्कारी होतो. त्यावेळी त्याची स्वतःची अशी स्वतंत्र ओळख लोप पावते. तो साधक, योगी, संन्यासी होतो. ओवी क्रमांक 28. तैसे जे या अक्षरा भेटती गाभारा, ते ओघ जैसे सागरा आतू आले. अर्थात जसे पाण्याचे ओघ सागराला मिळाले की सागर होतात, तसे जे या अक्षराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात ते आत्मपरब्रह्माचे यात्रेकरू होतात. माऊली दृष्टांत देतात की सागराला पाण्याचा ओघ मिळाला की त्याचे सागरात रूपांतर होते. ते पाणी कोणते याचा येथे काही प्रश्न नसतो. याचप्रमाणे या अमृतानुभव ग्रंथातील अक्षरभेट जे घेतात ते आत्मपरब्रह्माची यात्रा करू लागतात. मग ते कोण आहेत त्यामुळे काही फरक होत नाही. ओवी क्रमांक 29. जैशा अकरादी अक्षरा भेटती 50ही मात्रा, तैसे या चराचरा दुसरे नाही. अर्थात ओंकारामधून सर्व मुळाक्षरे निर्माण झाली आहेत. याचप्रमाणे सर्व चराचर एकमेवाद्वितीयामधून निर्मित झाले आहे. माऊली सांगतात की सर्व स्वर, शब्द ओंकारामधून निर्माण झाले आहेत. त्यामधून मानवाने नादब्रह्म निर्माण केले, संगीत निर्माण केले, भाषा तयार केली, ती लिपिबद्ध केली, आता तर ती ध्वनिमुद्रित केली आहे. याचा अर्थ या सर्वांचे मूळ ओंकार आहे. माऊली पुढे सांगतात की या ब्रह्मांडात मूलतः तेच ते एकमेव आत्मपरब्रह्म होते. यामुळे जशी सर्व मुळाक्षरे ओंकारामधून निर्माण झाली आहेत, तसेच ब्रह्मांडामधील चराचर त्या एकमेवाद्वितीय असलेल्या आत्मपरब्रह्मामधून निर्माण झाले आहे. येथे त्या एकमेवाद्वितीयाशिवाय अन्य काहीही नाही. याच आत्मपरब्रह्माचा अंश म्हणजे मानव आहे. याचेच शास्त्र म्हणजे माझा अमृतानुभव ग्रंथ आहे. तो श्रवण करावा, वाचावा आणि त्याप्रमाणे आचरण करावे. त्यायोगे साक्षात्कार होतो, आत्मानुभूती प्राप्त होते आणि अशांची पापपुण्य, सुखदुःख, जन्ममरण इत्यादीमधून कायमकरिता सुटका होते. ओवी क्रमांक 30. तैसी तये ईश्वरी अंगोळी नुरेची दुसरी, किंबहुना सरोवरी श्री शिवेसीची. अर्थात अशा प्रकारे येथे एकमेव योगेश्वर आहे. येथे दुसरे बोट दाखवायला अन्य काहीही नाही. किंबहुना येथे सर्वत्र एकमेव शिवतत्व भरभरून आहे. माऊली सांगतात की अशा प्रकारे मागे निरूपण केल्याप्रमाणे या ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी पुरुषोत्तम आहे आणि हे ब्रह्मांड सर्वत्र शिवतत्वाने भरभरून व्यापलेले आहे. याशिवाय येथे अन्य काहीही नाही. याचे शास्त्र अमृतानुभव या ग्रंथात दिले आहे. त्याचे श्रवण, वाचन करावे आणि आत्मानुभूती घेऊन आपण स्वतः आत्मस्वरूप व्हावे, सायुज्य मुक्त व्हावे आणि यमधर्माप्रमाणे आयुष्य जगण्यापेक्षा स्वमर्जीने जीवन जगावे. ओवी क्रमांक 31. म्हणोनी ज्ञानदेवो म्हणे, अनुभवामृते येणे, सणू भोगीजे सणे विश्वाचेनी. अर्थात माऊली म्हणतात की येणेप्रमाणे हा अमृतानुभव ग्रंथ आहे. हा विश्वाचा सण आहे, तो साजरा करावा. आता माऊली या त्यांच्या अमृतानुभव या ग्रंथाची सांगता करत आहेत. ते सांगतात की हा ग्रंथ
म्हणजे एक वैश्विक सण आहे. तो विश्वव्यापी आहे. तो विश्व व्यापलेल्याचा आहे. तो त्याच्यासाठी साजरा करायचा आहे. तो मोठ्या उत्साहाने साजरा करावा. यात सर्वांना सामावून घ्यावे. त्यायोगे आपण सर्वांनी विश्वव्यापी व्हावे. हरिओम. अशा प्रकारे येथे ग्रंथ महिमा वर्णन हा 10वा अध्याय संपन्न. अशा प्रकारे येथे अमृतानुभव हा ग्रंथ संपन्न होत आहे. ओम तत्सत्त्वं असि. ओम तत्सत्त्वं असि. ओम तत्सत्त्वं असि. माऊलींचा अमृतानुभव विषय अति गहन. सोप्या शब्दे निरूपण योगदास कथन. अमृतानुभव विश्वसोहळा असे आगळा वेगळा मार्ग सर्वांसी मोकळा आत्मपरब्रह्माचा. अमृतानुभवाचे अभिवाचन मज पर्वणी स्थान. मिळे तृप्ती समाधान आनंदकंद. श्री ज्ञानदेवा निवृत्तीनाथ निजदासा योगदास. नमन श्री गुरुरायास गुरुकृपा विशेष. हरिओम.